सांगली जिला स्थित जत तालुका के मोटेवाड़ी गांव में हवा तूफान के साथ आई बारिश के कारण बड़ा हादसा हो गया। मरगुबाई देवी की यात्रा के दौरान मंदिर परिसर में बने शेड की दीवार गिरने से 6 श्रद्धालुओं की मौत हो गई है, जबकि 15 से अधिक लोग घायल हुए, जिनमें कुछ की हालत गंभीर बताई जा रही है। घायलों को जत के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया। जानकारी के अनुसार मंगलवार को मरगुबाई देवी यात्रा में भारी भीड़ थी और बारिश व तेज हवाओं से बचने के लिए श्रद्धालु शेड की दीवार के पास खड़े थे, लेकिन चूने पत्थर से बनी यह दीवार तेज हवा का दबाव सहन नहीं कर सकी और गिर गई, जिससे यह दर्दनाक हादसा हुआ। मृतकों में कई स्थानीय और आसपास के क्षेत्रों के श्रद्धालु शामिल हैं। घटना के बाद प्रशासन और पुलिस मौके पर पहुंची और राहत बचाव कार्य शुरू किया गया। उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे ने घटनास्थल का निरीक्षण कर घायलों को तुरंत अस्पताल पहुंचाने के निर्देश दिए। वहीं विधायक गोपीचंद पडलकर ने भी इस हादसे पर शोक व्यक्त करते हुए त्वरित सहायता की मांग प्रशासन से की। इस हादसे से पूरे इलाके में शोक की लहर है। मोठेवाडी येथे मुसळधाराचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत। 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे। सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे। नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत। आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच। पण आताच आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता। आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत। सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे। नक्कीच जे मयत झालेत आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय। ही दुःखद घटना आहे। या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही। पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचं डोकं फुटलंय, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे। आणि नक्कीच ज्या ठिकाणी पेशंट इथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय। आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासन या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो। आज जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे। तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। बाकीचे बरेच जण जखमी आहेत। त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संक सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत। अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे। ज्यांचा यामध्ये मृत्यू पावला आहे त्यांच्यासाठी मी परमेश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय। परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत। पांडोझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचीचे 1 आणि 2 मुलं 12-13 वर्षाची ही कर्नाटकमधली आहेत। तर ही खूप दुर्दैवपूर्ण घटना घडलेली आहे। आम्ही या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जखमींना उपचार कसे चांगले मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत।